हाय गाईज. आज मी संध्याकाळी 5:45 कॅमेरा उचलला. काय नाही, दिवसभर जरा तब्येत हे डाऊन आहे. स्टोनचा जरा विषय आहे, भरपूर दुखतो दिवसभर. स्वतः आहे ठीक ठाक, थोडाफार 20% 30% जे काही असेल. सो तो बाजूला राहिला विषय. आज काय नाही, काल 2 दिवस मी म्हणजे काल गेलेलो मॅच बघायला. काल मला वाटलं की जो माझा आवडता प्लेअर आहे केतन म्हात्रे, सो तो काल येणार होता असं मला वाटलेलं, पण नाही आला काल. सो आज येणार आहे नक्की. म्हणजे आज तारीख 8 आहे. 8 तारीख म्हणजे आज येणार आहे. आज नाईटला विजय पावले, गोपाल भट्ट, केतन म्हात्रे अजून आहेत प्लेअर, आयकॉन प्लेअर आहे. सो आज बघू केतन म्हात्रेला भेटायला भेटतं का, केतन म्हात्रे सरांना भेटायला भेटेल. सो बघू, भेटायला भेटेल काय प्रॉब्लेम नाही, पण आपण ब्लॉगमध्ये पण घेऊ त्यांना. म्हणजे जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवेल. फक्त एक विषय काय आहे की कॅमेरा जरा काढायला जरा हे वाटतं, म्हणजे लाज वाटते, ऑफवर्ड वाटतं तुला, कारण की सवय नाही आहे ना जास्त. सो होईल पुढे हळूहळू सवय. बाकी तुम्हाला ब्लॉग माझे कसे वाटतात, काय वाटतात ते सांगा, आणि आवाज पण माझा कसा वाटतो तेही सांगा. कारण की आज जरा जास्त जोरातच बोलतो आहे, कारण की जरा एनर्जीनेच बोलतो आहे. बाकी आज बुधवार आहे, जरा क्राऊड जास्त आहे आजूबाजूला, पण सगळीकडे क्राऊड जास्त आहे. आणि एक काम आहे, ATMमध्ये जरा पैसे टाकायला जायचे थोडेफार रिचार्जसाठी. सो ते पण दाखवेल मी जाईल तेव्हा. सो भेटू आपण. असं ब्लॉगला सपोर्ट करत. आणि चॅनल मी ओपन केले कोकणीयस DP म्हणून, ॲल्दिनेट कोकणीयस DP. सो तिथे जाऊन सबस्क्राईब करा. तुमच्या सपोर्टची गरज आहे, कारण की मुलाला जास्त स्ट्रगल करावा लागतो फेमस व्हायला, मुलीला नाही लागत. हे वाक्य मी हर वेळेला यूज करतो, कारण की ते तुम्हाला माहिती आहे काय आहे ते. जाऊ देत, पण तुम्ही मला सपोर्ट करा. बाकी नवीन ब्लॉग मी आणेन, नवीन कंटेंट मी आणेन. बाकी कुकिंग ब्लॉगचे पण कंटेंट आणेन मी. बाकी चला मग भेटू पुढे. आपल्याला जायला खूप टाईम आहे, कारण की नंतरच जाईन ATMमध्ये. सो तोवर आपण जरा बकासूर फायनलला गेला आहे, आमदार केसरीमध्ये थार वगैरे आहे. सो आपण ते बघूयात, फायनल बघूयात. मी तुम्हाला दाखवेल फायनल. मोबाईलवरती बघतोय मी, कारण की आपल्याला बकासूर मथुर वगैरे भरपूर आवडतं. म्हणजे सगळेच बैल आवडतात, पण जास्त बकासूर आणि मथुर आवडतो. बाकी बघा, जरा टॉपचे पैरे आहेत सगळे, टॉपचे नंदी गेलेत फायनलला. तो मी फायनल बघतो, तुम्हाला पण दाखवतो फायनल जेव्हा लागेल तेव्हा. आता जरा चालू आहे, बैल झुमतायत वगैरे सगळ्या गोष्टी. तर मी भेटतो आता तुम्हाला पुढे, ठीक आहे, दाखवतो मी तो. घोटकरांचा सर्जा आणि लखन चाललाय. आजची जी फायनल होणार आहे ना, एवढी तगडी होणार आहे ना फायनल. आणि मेन म्हणजे डेली बकासूरची गाडी ह्यालाच लागते, आपल्या कडेलाच लागते. आज पण त्याचं बॅड लक आहे. मागच्या टायमिंगला दोन्ही याच्यात सेमी फायनलमध्ये कडेला लागलेली. सो पब्लिकमुळे थोडी बकासूरची गाडी बाहेर गेलेली, पण आज पण कडेलाच आहे फायनलला. स्पीड भरपूर लागलेला, पण बघू. आय होप आज बकासूर मारेल 1 नंबर. थारचं मैदान आहे, सो बघू, आपण चेक करू. गर्दी बघा, बकासूर आला आपला. बकासूर बॉडीगार्ड लागलेत बघा, बॉडीगार्ड लागले बकासूरला. गन घेऊन बॉडीगार्ड. आपल्याला बकासूरला पण भेटायचं एक ना एक दिवस. जाईल इथे जवळ कुठे जवळपास मैदान ना होत ना आपल्या इथे 3 फेऱ्याचं. आपल्या इथे काय टायमिंगचं होतं काहीतरी, असं काहीतरी विषय असतो. इथे जवळपास होत नाही, वरती घाटावरती वगैरे 3 फेऱ्याची मैदान होतं. पण बघू, जाऊ आपण बकासूरला. जेव्हा आपल्याला मोका भेटेल तेव्हा आपण जाऊ बकासूरला पण भेटायला, तेव्हा पण ब्लॉग करेन मी. बकासूर आणि आज पंढरी शेठ फडके यांचा, दादा सरकार यांचा सर्जा आहे. सो बघू, आज मजा येईल फायनल बघायला. तशीच आज मॅच बघायला पण मजा येईल. काल एवढा एक्सपिरियन्स भारी होता ना स्टेडियम, म्हणजे तिथे मैदानात जाऊन बघायचा भारी वाटतं. कधी वाजतात, कधी मॅच होते, काय कळत पण नाही. एवढं भारी वाटतं ना, लाईव्ह बघण्यापेक्षा भारी वाटतं. सो आज पण त्याचा आनंद घेणार आहे. आणि मेन म्हणजे आपल्याला केतन म्हात्रेची बॅटिंग बघायची आहे प्रत्यक्षामध्ये. ठीक आहे, भेटू. निघतो मी आता, कारण की वाजलेत भरपूर, 8 वाजलेत.
सगळं पॅक करतो, डबा वगैरे पॅक करतो आणि निघतो. चला मग भेटू आपण डायरेक्ट घरी. हाय गाईज, तर आता वाजलेत 9:30 वाजलेत. आता जातो मी पुन्हा मॅच बघायला केतन मात्रेची. सो भेटू आपण, त्यांना भेटून पण घेऊ केतन मात्रे सरांना. बाकी फोटो वगैरे अपलोड करेन ब्लॉगमध्ये पण, बघेन येतात काय. जेवण वगैरे झालं, मी आलो शॉपवरून घरी. तर जास्त अपडेट नाही हे करत बसलं, कारण की पैसे वगैरे भरायचे होते, तो सो नाही गेलो मी तिकडे. सो आता म्हटलं डायरेक्टली जेवून डायरेक्ट ग्राउंडवरतीच भेटतो तुम्हाला. आजचा क्राऊड दाखवतो. अजून काही गर्दी दिसत नाही, कारण की लाईव्हला बघितलं मी, चेक केलं, एवढं काय दिसत नाही गर्दी वगैरे. सो भेटू आता डायरेक्टली जाऊन ग्राउंडवरती मॅच बघायला. इकडनं चल, ग्राउंड बघा, ग्राउंड एकदम मस्त आहे. वगैरे काढला मी. आता दादाचा फोटो काढायचा आहे. बघू शकता गर्दी करू शकता. कोणत्या खेळाडूची चर्चा तुमच्या टीम मध्ये झाली आणि काय प्लॅनिंग झाली, काय रणनीती सांगितली तरी देखील वाटतंय की जो तुमचा बघायला एक चांगला गेम खेळायला समोरच्या संघाला किती सिंधू नायकच्या शो 40-45 नवनकरचा रोखण्याचा मानस यामध्ये ठेवला. बसलोय आम्ही सगळेजण. आता केतन मात्रेची याच्यानंतर मॅच आहे. आम्ही फोटो वगैरे काढले सर्वांनी. आता बसलोय. आता मनोज काहीतरी रावर आणि मित्रमंडळ त्यांची मॅच चालू आहे. इलेक्शन सोहळा आणि बडी आणि हृदय साधवण्यासाठी आम्ही तुम्हाला नक्की आमंत्रित करतो आहोत सगळ्या प्रेक्षकांना. उद्या रात्री बरोबर 8 वाजता याच क्रीडांगणावरती आपण सगळ्यांनी उपस्थित. आम्ही आता फालुदा खायला बघा. 1 2 3 4 4 आणि 5. उठा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंगलेगच्या दिशेने डीप फाईलिंगवर क्षेत्ररक्षण येतोय. चेंडूची फेक करेपर्यंत दुसरी ही निर्णायक धाव पूर्ण केली आहे केतनने आणि तिसऱ्या धावसंख्येची संधी मिळाली आहे. क्षेत्ररक्षण पाहिलं 38 सर्कलच्या आतमध्ये मिडॉन त्याचबरोबर कव्हर पॉईंट. यावेळी डीप टर्टमेंट वरती क्षेत्ररक्षक घेतला जातोय. डीप एक्स्ट्रा कव्हर वरचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये. आपल्याला ज्याची बॅटिंग बघायची होती ती बॅटिंग बघितली आपण. केतन मात्रेची मस्त खेळली. पुन्हा कृष्णा गवळी वगैरे चांगले खेळले. आता आहे क्वार्टर फायनल, मग सेमीफायनलला जाणार. सो बघू आता. मी जातोय घरी, दादा वगैरे आहेत. सो तर मी आलो आता घरी. तर वाजलेत 2:05 झालेत. सो बाकी काय नाही. या ब्लॉगला पण चांगला सपोर्ट करा आणि असेच मी नवनवीन कंटेंट आणत राहीन डेली रुटीनचे. सो सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय बाय, गुड नाईट. झोपतो मी आता. भेटू आपण पुढील ब्लॉगमध्ये.